आहेत आणि तसाच एक पुढून पण एक फोटो काढायचा म्हणजे कोणते चेहरे आलेले आहेत. तर पहिले काय व्हायचं, ग्रुप फोटो काढल्यानंतर असं कळायचं की किती डोकी आहेत, ती खरी आहेत की खोटी आहेत हे कळत नव्हतं. त्यामुळे गव्हर्नमेंट आता दोन गोष्टी करणार. पहिले म्हणजे अटेंडन्स, मॅडमच्या मोबाईलला ती वायर लावणार आणि त्याच्यावरती मशीनवरती तुम्हाला आल्याला काय लावायचा, थंब लावायचा आणि जाताना पण थंब लावायचा. घाईघाईत आलात, थंब लावलात, बसलात, पण जाताना जर तुम्ही चुकून विसरून गेलात तर तुमची हजेरी लागणार. दोन्ही थंब लावायचे. काय कारणास्तव बस लेट झाली, बाबा तुम्ही 9:30च्या बदली 10ला आलात, 10ला थंब लावायचाच. आणि कधी कधी बाबा 3ला जायच्या बदली आपण 2लाच जातो, घरून कोणाला जायला लागतं, तेव्हा पण थंब लावायचं. आणि तुमच्या कामातला 1 तास कमी होतो. असे अनेक तास कमी झाले आणि 80% हजेरी भरली नाही तर परीक्षेला बसता येणार. म्हणजे आपली जास्तीत जास्त हजेरी लागली पाहिजे. जर तुमचा क्लास मॅडमनी ठेवला आहे 3चा आणि एखादी मुलगी 2ला चालली तर तुम्ही 2ला लावूनच टाका, कारण तो 1 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल तुमच्या कामात. आणि कधीतरी एखाद तास कमी पडला तर तो कामाला येईल. विषय लक्षात आला. किती तास शिकायचं आहे? 3 तास रोज. एकूण तास किती? 80 सेशन म्हणजे 80 दिवस गुणिले 3 तास म्हणजे 8×3=24 म्हणजे 240 तासाचा आपला अभ्यासक्रम आहे. आणि 240 तासांपैकी 200 तास तरी तुम्हाला रोज हे सगळा अभ्यासक्रम तुम्हाला शिकून घ्यायचा आहे. काय शिकायचं ते मॅडम तुम्हाला सांगते. एम्ब्रॉयडरीमध्ये एम्ब्रॉयडरीचे सगळे टाके असतील, गव्हाचे टाके असतील, साखळीचा टाका असेल, नंतर मग ते रिंग घेऊन त्याच्यावरती कसं कसं वर्क करायचं हे सगळं मॅडम तुम्हाला सांगते. आणि टेलरिंगवाल्यांना मशीनची माहिती, मशीनच्या पार्टची माहिती, बरोबर.